थांबत त्या असे एकत्र नको जाऊ. एक काम कर, तू ह्या दाराने जा, मी पुढून जातो. चला. हा म्हणजे तू बाहेर गेली होतीस हे कोणाला कळणार नाही. हा मी हैसून जाते, तू ओसरेसून ये. काय केलं होतंस रे? काम होतं माझं. हो कोण? हा दत्ताचा थोरला मुलगा. हो ह्योच हा काय तो? कोण? हो ह्यो आमच्या वाडीत येता. एका मी वाडीत बघितलंय. काय रे तू येतेस ना आमच्या वाडीत? गणेशा आज जा. तुमचं काहीतरी गैरसमज झाला असं किंवा नसत तो. होय होय माका पण तसाच वाटता. पण माझी नजर चुकायची नाही. तुम्ही चौकशी करू केलेला ते झालं काय? अहो चौकशी असा नाही हो. तुम्ही उगीच राग वाटून घेऊ नका. हो आमचा पोरग्या तुमच्या घरात देऊचा, मग तुमच्या घरावर दिलेलं संकट आमचं बरं वाटताला काय? आणि आता काय झाला आता काय कमी हा काय? बाकी माधवराव कसा चालला सगळा? हो बाकी सगळं व्यवस्थित. श्रीमंत जेवढू या घरातच राहता ना? हो. वहिनी तुमका राग आहे पण वाईट जरा विचार करा. हे 3 भाऊ त्यात एक बहीण आणि हे सुसल्या. कोणा कोणा काय काय मिळताला आणि त्यात ह्या झाडाक लटकून जीव दे होता ह्या सगळ्या गावात कळला. ऐसलं सगळे बातमी हात तुमचा. हो ह्या असला पसराक काय वेळ लागता? सगळ्या गावात माहित असा. मी काय म्हणतो या सुसल्यान जीवाचा बरा वाईट केला असता तर येणार होता तुमच्यावरच ना. म्हणून मी म्हणतो एका घरातून बाहेर काढा. लोक त्याच्याबद्दल बाहेर काय काय बोलतात सगळं ऐकलो आम्ही. काय करणार? औशी सारख्याच असताल आता. आणि तशी माती लय वाईट ऐकली हो त्याच्याबद्दल. काय ऐकलास? तम्माका तरी कळू दे. काय झालं माधव? आग लागली होती म्हणून सगळा गोंधळ झाला. तेच विचारते मी, आग कशी लागली? इजवा तिडी इजवा. या बघा सगळे काडियो पडलेले आहोत. बघा या बघा हे बघा. अहो एक दिवस अशान घर पेटात. निलिमा आई म्हणते ते खरं आहे. अण्णा आहे. आईला फक्त अण्णा दिसतच नाहीये तर त्यांचा वावर सुद्धा आहे. माधव प्लीज. अगं आई अण्णांबरोबर बोलत होती. त्यांना सांगत होती विड्या ओढू नका म्हणून. त्या काड्या इथे तिथे पडल्या होत्या. त्यांनीच तर आग लागली असणार ना. अगं नाहीतर साडीला आग कशी लागेल? हे सगळं ठरवून केलं जातं. अण्णा नाहीयेत आणि इट्स अ फॅक्ट. मग आग कशी लागली ते तू प्रूव्ह करू शकतेस का? हे बघ त्यावेळेला मी तिथे नव्हते त्यामुळे मला नाही माहिती आग कशी लागली. पण एवढं मात्र नक्की की हे ठरवून केलं जातंय. मॅनमेड हे सगळं. पण तुम्ही नाही मान्य करणार. हे बघ मान्य करण्यासारखं घडलं तर मान्य करायला हरकत काय? कसं आहे ना माधव, झोपलेल्या माणसाला जागा करता येतं रे. पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही हे प्रूव्ह करतोय. मी सांगितलेलं काहीच पटत नाहीये तुम्हाला. निलिमा तू तुझ्या परीनं खरं खोटं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
पण काय झालं, तुझ्या हाती काहीच लागलेलं नाहीये. तेव्हा तू जरा विचार कर, आणि जे होतंय ते समोर आहे. इनफ माधव, तुम्ही नाही सुधारणार. मी तुमचे विचार बदलण्याचा इतका प्रयत्न केला तरी तुम्ही त्याच विचारात गुंतला आहात. हरले मी आता. माझ्या दृष्टीने सगळं संपलंय. मम्मा असं नाहीये ग. असंच आहे आर्चिस. मला वाटत होतं तुझा डॅड कायम माझ्या सोबत आहे, पण आज तोही बदललाय. मी काय सांगतेय, मला काय सांगायचंय, यापेक्षा मी कशी चुकीची आहे हेच त्याला सिद्ध करायचंय. इनफॅक्ट तो तेच करतोय. निलिमा, तसं नाहीये. असंच आहे. आय थिंक मी इथे राहून आता काही करू शकणार नाही. माझा इथे राहण्याचा जो मोटिव्ह होता ते आता होणार नाही. सो मी मुंबईला गेलेलंच बरं. व्हॉट? तू मुंबईला जाणार आहेस? हो, आणि कधी जायचं ते मी तुला सांगेन. हो सॉरी, मी कधी जाणार आहे हे मी तुला सांगेन. तू येणार नाहीस याची खात्री आहे मला. हे बघ निलिमा, मला असं वाटतं की तू एक स्वतःला संधी दिली पाहिजेस. बघ, कदाचित प्रूव्ह होईल सुद्धा ना. आणि हे जर सगळं खोटं ठरलं ना तर मी सुद्धा विश्वास ठेवणार नाही त्यावर. पण तू जाऊ नकोस. मम्मा प्लीज, तू नको जाऊस ना ग. आर्चिस, इथे राहून रोज नवीन प्रश्नात अडकण्यापेक्षा मी गेलेलं बरं नाही का? निलिमा, तुझं जाणं सेफ नाहीये. मी तुझ्या तोंडून शेवंताचा आवाज ऐकलाय. असं काहीही झालेलं नाहीये. अगं, तुम्ही मला पटवून देण्याचा प्रयत्न करताय, ओढू पाहताय. पण मी माझा डिसिजन घेतलाय. मी मुंबईला जाणार. काय हो, काय करतास? अगो, हे कागदा हायताय पडले, आता ठेवतंय. त्यातलं काही पूर्वच नाही आहे ना. अहो, ता सोडा सगळा आणि आधी माझा ऐका. काय झालं? मी आता भांडणाचो आवाज ऐकलो. कोणाचं भांडण? माधव भाऊजी आणि जाऊबाई भांडत नसती, बोलत असती. माका काय कळत नाही काय? काय झालं? माका आता वाटता जाऊबाई मुंबईकच जातील. काय? वय, तसं ऐकलंय मी. त्यांका थांबूक आहे. याच तर तुमचा चुकता. हय, त्यांनी आता खरा तर थांबूकच नको. त्यांच्या बरोबर काय चाललं हा बघताच ना. हैसून जाण्यातच त्यांचा भला हा. हय असला त्यांना काय पटत नाही, आणि आपण सांगू गेला तर आपला कोण ऐकणार नाही. उगाच बात कित्या. आपण खरा, पण आता तू मध्ये पडू नकोस. हा, मी कित्या त्यांच्यामध्ये जाऊ. कसली पूजा ही साधी पूजा नाही. याचा ज्या माणसाक तुमचा चांगला भगवाना नाही त्यांनी ही पूजा घातल्या, आणि ती फुला बघा घातलेली. ही जशी सुकत जातली तशी संकटा येत जातली. काहीतरी बघूकच होया, कुणीतरी पुढे होऊक होया. दत्ता, पण काही झालं तर? काय होणार नाही. दत्ता, काय झाला तर मी जबाबदार नाही बाबा.